ते पोलीस लोकांचं म्हणणं असं आहे की अजून त्यांचं रिकवर चालू आहे आणि ते जो लोक रिकवर होत नाही तो लोक आम्ही अटक करू शकणार नाही त्यांना, असं पोलीस लोकांचं म्हणणं आहे. तर गांजा तर असं पोलिसांना असं आहे की ते लगोलग लगेच त्यांना ओळखता येतं की हे गांजाच आहे म्हणून, पण त्यांच्यावर काहीतरी दबाव आला आहे म्हणून टाळाटाळ करता येते पोलीस लोक बी. कारण का पोलिसांना तर असं नॉलेज आहे की हे गांजाच आहे आणि चरस आहे, दारू आहे म्हणून ते तर हातची लगेच धरून घेतात आणि कस्टडी टाकतात ते. आता मारणारे आता रोजच एवढं होतं की 4-4 प्रेत पडल्यानंतर आमच्या गावातल्या तर रोज सर्वांना येत होता. कारण की लहान 1-2-2.5 वर्षाचा मुलगा त्याच्या धड आणि मान वेगळी होती, त्याच्यामुळे सर्वांना रोज होता. त्याच्यामुळे किती मारलं, काय मारलं आणि काय केलं ते काही एवढं हे नाही आहे. पण तरी आम्हाला असं वाटतं की पोलिसांना त्यांना काही कुठंतरी हे करायचा प्रयत्न चालू आहे. नेमकी घटना कुठे झाली होती? हे इकडं आपलं जे फॉरेस्टचं हे जंगल येतो ना, रामदेवाडी फॉरेस्टचं जंगल, तिकडे घटना हे झाली. 5 वाजेच्या दरम्यान घटना झाली आणि त्याच्यात 2 हे जे काही ठोकणारे होते दारू पिऊन नशा करून हे गाडी चालवत होते आणि रेस लावलेली होती असं माहिती पडतंय. कोणी राजकीय लोकांचं जर मुलं असते तर आतापर्यंत अटक केली असती पोलिसांना, पण रिस्पॉन्स काही भेटत नाही पोलिसांकडून. पण एकूण किती लोक मयत झाले सर? आमच्या 2, एक महिला, आमची अंगणवाडी सेविका आणि त्याची 2 मुलं आणि एक भाषा, असे 4 लोकांची मृत्यू झाली. मुलांचं एकाचं 2 ते 2.5 वर्षाचा होता, एक 7 वर्षाचा होता आणि एक 17 वर्षाचा होता. भाषा 17 वर्षाचा होता. जे काही 2 आरोपी होते त्यांना एवढं बी मारहाण केली नाही की ते स्वतःच्या पायावर गेले आणि ठणठणीत गेले. एवढं बी नाही की ते एकदम ट्रेचरवर गेले असेल की हे बी नाही होतं. कारण की ठणठणीत होते आणि व्यवस्थित गेले. ते असं थोडंफार मारलं असेल हे मान्य करतो मी, पण एवढं बी नाही की ट्रेचरवर गेले होते ना, ते एकदम बेशुद्ध होते असं बी काही नाही. तरी त्यांना पोलीस अटक करत नाही. ते गाडी ते त्यांना 2ला घेऊन जात होते, त्याच्यामुळे ते दुसरी गाडी फोडली गेली. इनोवा होती एक आणि जे फोर्डाची गाडी होती ते ठोकली गेली होती पहिले. इनोवा कोणाची होती असं काही समजलं आहे का? ते असं माहिती पडतंय की ते LS पाटीलची असं म्हणताय लोक. स्पीड ब्रेकर गावात पण टाकले, ते चेपले गेले. आज रोड लेवल झाले. ते त्यांचं लेंथ पण वाढवायची आणि ते जे साईज आहे ते साईज वाढवून भेटायला पाहिजे, तेव्हा काही कुठंतरी हे थांबील. राजकीय लोक भेटायला आलते, गुलाबराव पाटील आलता आणि काही ते राष्ट्रवादीचे देवकर आप्पा ते पण आले होते. काही आपले खासदार, माजी खासदार
चाळीसगावचे उन्मेष दादा पाटील ते पण आलते. आमच्या इथे 2 दिवसाआड आणि 1 दिवसानंतर परत 2 दिवस ॲक्सिडेंट झाले. इथे ब्रेकर नाही आहे, शासकीय सुविधा नाही आहे, त्यामुळे सगळे अडचणीचे विषय आहे. माझं नाव उदय मोरसिंग चव्हाण. गुलाबराव पाटील आले होते त्या दिवशी आम्हाला येऊन सांगितले की तुमचेच गावाचे लोक ते गांजा चरस काही घेऊन ते गाडी ठेवला शिंबवा असं ते आम्हाला उलट असं सांगितलं त्यांनी. पुरं गावाचं म्हणणं आहे की त्यांना अटक व्हायलाच पाहिजे. असं कोणीही येऊन सांगितलं नाही की कारवाई होईल की नाही होईल. ते त्यांचं इलेक्शनमध्ये असं हे चालू आहे त्यांचं आणि त्यांच्यावर सुद्धा दबाव चालू आहे. तर आमच्या गावात असं विचार चालू आहे की त्यांना कस्टडी आणि सजा नाही झाली तर आमचं समाज म्हणजे आंदोलन होईल आणि चक्का जाम होईल. असं ते नाही. 2 बाकीचे होते ते पुढे निघून गेली गाडी त्यांची. माहीत पडलंय ना तर कारण का ओळखता आमच्या गावाचे लोक बी त्यांना की एक अभिषेक कौलचा मुलगा होता. डीसी बँकचा जो चेअरमनचा मुलगा संजय पवार यांचा मुलगा होता आणि एक अभिषेक कोल हे जे अनिल भैदास पाटील यांचे काही PA म्हणून कामं करता त्यांचा मुलगा आणि काय हे ॲक्सिडेंट झाला त्या कामाला काही निर्णय न कोणी काही मंत्री यांच्याकडनं आम्हाला काहीच भेटलं नाही. म्हणून आम्ही गावाचे लोक सर्व मतदानावर बहिष्कार टाकलं आहे.